सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी स्वप्नील पंढरीनाथ घोलप. आपण बघितलं असेल, गेली 1-1.5 महिन्यापासून 2024च्या विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहे आणि बेलापूर विधानसभेमध्ये सुद्धा हे रणधुमाळी आपण पाहत आहोत. तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने मी स्वप्नील पंढरीनाथ घोलप एक प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केलेली आहे. खरं तर युवराज संभाजीराजे छत्रपती, सरचिटणीस धनंजयजी जाधव, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम यांनी दिलेल्या संकेतानुसार मी विधानसभेमध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे. ही इच्छा व्यक्त केल्यानंतर माझे काही मित्रपरिवार, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे समर्थक यांच्या गाठी चालू केल्या. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये माझ्याबाबत काही प्रश्न होते, तर ते प्रश्नांची उत्तरं मी त्यांना प्रत्यक्षरित्या दिली. परंतु काही समर्थक अजूनही असतील की त्यांच्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न घोंघवत असतील की हा ऐन 35ला तरुण बेलापूर विधानसभेमध्ये उतरत आहे. तर त्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या समोर, प्रसार माध्यमांसमोर आलेलो आहे. माझ्यासमोर माझे काही समर्थक मला प्रश्न विचारण्यासाठी बसलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की जे काही प्रश्न माझ्या रहिवाशांमध्ये, बेलापूर विधानसभेतील नागरिकांमध्ये माझ्याबाबत आहेत, तर त्यांचा उलगडा करण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आपली पार्श्वभूमी आणि शिक्षणाबाबत आपण काय सांगाल? मी शिवजन्मभूमी पुत्र म्हणजेच किल्ले शिवनेरीचा शिलेदार, जुन्नरचा मूळचा रहिवासी असून मी नवी मुंबई स्थित रहिवासी आहे. मी माझ्या शिक्षणाबाबत वाणिज्य शाखेतून मी पदवीधर आहे. त्याचप्रमाणे शिपिंग मॅनेजमेंटमध्ये मी MBA करून माझा स्वतःचा मी उद्योग धंदा करत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये काही समस्यांना सामोरे जात असताना, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना मला कुठेतरी समस्या जाणवत होत्या. त्या अनुषंगाने मी गेली 2 वर्षापासून वकिलकीचे शिक्षण घेत आहे. मी आता वकिलकीच्या 2ऱ्या वर्षामध्ये शिकत आहे, जेणेकरून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मी त्याचा वापर करेल, म्हणून मी वकिलकीचे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये तुमची वाटचाल कशा पद्धतीने चालू झाली, याबद्दल आपण काय सांगू शकता? पाहायला गेलं तर मी एक शिवभक्त आणि निस्तीम शिवभक्त, त्याचप्रमाणे दुर्ग संवर्धन, दुर्ग भ्रमंती हा माझा पिंड आहे. परंतु गेली 15 वर्षापासून मी हे सर्व कार्य दुर्गमित्र परिवाराच्या माध्यमातून करत असताना मी पाहिलं छत्रपती घराण्याकडे. युवराज संभाजीराजे छत्रपती असतील, उदयनराजे भोसले असतील, यांना मी स्वतः पत्रव्यवहार करून त्यांना 18 पगड जाती, 12 बलुतेदार यांना एका छताखाली आणण्यासाठी मी स्वतः पत्रव्यवहार केला होता. कारण सर्व महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे डोळे लावून आहेत. आणि 2022 मध्ये युवराज संभाजीराजे छत्रपतींनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली आणि तमाम महाराष्ट्रातील जनता त्या संघटनेमध्ये सामील झाली आणि उत्तम असा प्रतिसाद महाराजांना भेटत गेला. त्याचप्रमाणे महाराजांनी 2023 मध्ये जेव्हा नवी मुंबईमध्ये आले, तेव्हा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मला जिल्हास्तरीय पदावर माझी नेमणूक झाली आणि अशा पद्धतीने मी स्वराज्य संघटनेमध्ये, स्वराज्य पक्षामध्ये माझी वाटचाल चालू केली. सर्वसामान्यांना न्याय, त्याचप्रमाणे त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणे अशी माझी भूमिका असते, जेणेकरून सर्वसामान्यांसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नेहमी मी लढा देत असतो. कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही आणि अचानक विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आपण कशी केवढी घेतली, याबद्दल काय सांगू शकाल? एकदम बरोबर असा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न सर्वसामान्यांमध्ये हा गोंगावत आहे. तुम्ही जर पाहिला असेल, ही घराणेशाही, ही हुकुमशाही आणि ही स्वार्थी राजकारणी ह्या लोकांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. फक्त बेलापूर विधानसभेच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जनता ही त्रस्त आहे. आणि या स्वार्थी राजकारण्याकडून अक्षरशः महाराष्ट्राचे लक्तरे पडताना दिसत आहे. त्यामुळे कोणीतरी सर्वसामान्य घरातील, शेतकरी घरातील मुलगा समोर आला पाहिजे आणि त्यातल्या त्यात अभ्यासू असं व्यक्तिमत्व समोर आलं पाहिजे. ह्या अनुषंगाने मी या बेलापूर विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उडी घेतलेली आहे. एवढ्या तरुण वयात आपण विधानसभा लढवण्याचे जे कार्याचे स्वप्न पाहिले आहे, ते कसे
म्हणजे हे विधानसभा निवडणूक लढवायची ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली, याबद्दल आपण काय सांगू शकाल आम्हाला? गेली 15 वर्षापासून मी सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्याचप्रमाणे दुर्ग संवर्धन असेल, दुर्ग भ्रमंती असेल, अनेक तरुणांना व्यसनापासून दूर करणे ही माझी कार्य चालूच होती. परंतु स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केल्याने आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्याने अनेक जनतेचे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वाढला आहे. त्यांच्या अपेक्षा ह्या माझ्याकडनं वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मला प्रोत्साहित करत आहे की स्वप्नील भाऊ, तुम्ही कुठेतरी विधानसभेमध्ये उतरलं पाहिजेत. कारण तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आणि अभ्यासू निडर व्यक्तिमत्व या बेलापूर विधानसभेला पाहिजे. कारण या ठिकाणी आपण गेली 25 वर्ष पाहत असाल, फक्त घराणेशाही, हुकुमशाही यामुळे ही बेलापूर विधानसभा ही बळावलेली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांमध्ये परिवर्तनाचे वारे आहे. कुठेतरी त्यांना परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे मी ऐन 35 मध्ये या बेलापूर विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे. आपण नेहमी सांगत असता की आपण आर्थिकदृष्ट्या सबल नाही किंवा सदन नाही. मग कोणत्या धोरणांवरती किंवा कशाच्या पाठिंब्यावरती आपण ही विधानसभा निवडणूक लढवू इच्छिता? बरोबर. आपणा सर्वांना माझं बॅकग्राऊंड हे माहीतच आहे. मी मध्यमवर्गीय सर्वसामान्य घरातील मुलगा आहे. शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. सांगायचं म्हटलं, आत्ताचे जे राजकारणी आहेत हे भ्रष्टाचार करून पैसा कमवत असतात, काळे धंदे करत असतात आणि त्यातून आलेला पैसा राजकारणासाठी वापरत असतात आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना वेडे बनवत असतात. जेव्हा विधानसभेची निवडणूक लागेल, लोकसभेची निवडणूक लागेल, ग्रामपंचायत निवडणूक लागतील, ह्याच्यामध्ये हा काळा पैसा वापरला जातो. हा काळा पैसा येतो कुठून? हा काळा पैसा हा सर्वसामान्यांचाच असतो. सर्वसामान्यांच्या करामधून हा पैसा येत असतो आणि तोच पैसा आपल्याला वाटला जात असतो. तर हा पैसा कसा येतो, ही चैन कशी आहे पाहायला जर गेलं तर एक कॉन्ट्रॅक्ट असतं. जर 1000 रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्यातील फक्त 100 रुपयेच काम होतं, बाकी 900 रुपयेचा हा भ्रष्टाचार होत असतो आणि ते 900 रुपये हे स्वार्थी राजकारणी अशा मतदारांवर 5 रुपये 10 रुपये असा खर्च करत असतात. त्यामुळे ही चैन प्रक्रिया, ही सिस्टम बदलण्यासाठी मी या प्रक्रियेमध्ये उतरलो आहे. मला कोणत्याही प्रकारच्या पैशाची गरज नाहीये, कारण मी सर्वसामान्य घरातला मुलगा आहे. आपण जर स्वातंत्र्य काळातील जर स्वातंत्र्य सेनानी बघितले, विनायक दामोदर असतील, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक असतील, भगतसिंग असतील, त्यांनी त्यांच्या विचारावर ही लढाई लढली होती, त्यांच्या व्यक्तिमत्वांवर. कारण त्यांचं विचारसरणी होती, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पैसा नव्हता. त्याच उद्देशाने मी सुद्धा, माझ्याकडे विचार आहेत, माझ्याकडे नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि वक्तृत्व सुद्धा आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा पैसा नसला तरी मी या बेलापूर विधानसभेच्या प्रक्रियेमध्ये उतरण्यावर ठाम आहे. सध्याची परिस्थिती पाहता बेलापूर विधानसभेत इतरही पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत. मग त्या उमेदवारांबद्दल तुमचा दृष्टिकोन काय असेल किंवा आपण त्या उमेदवारांना काय दृष्टीने बघत असाल? पहा, मला कोणाशी तुलना करायची नाही किंवा माझा कोणी स्पर्धकही नाही. मीच माझा स्वतःचा स्पर्धक आहे. कारण मला कोणावर टीका करायला आवडत नाहीये. ते काय करत आहेत, काय नाही करत आहेत. परंतु घराणेशाही, हुकुमशाही, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या चेहऱ्यापासून ही बेलापूर विधानसभा वाचली पाहिजे. कारण ह्यांचे सर्वांचे जर कॅरेक्टर चेक केलं तर हे दूषित आहे. फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार यांच्यामध्ये ही चढाओढ लागलेली आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठेतरी हे थांबलं पाहिजे. हे सर्व भ्रष्टाचार थांबला पाहिजे, सर्वसामान्यांचे शोषण थांबलं पाहिजे. या अनुषंगाने मी ह्या बेलापूर विधानसभेमध्ये उतरत आहे. मी कोणत्याही प्रकारचं त्यांच्याबरोबर स्पर्धा करत नाहीये. मी माझ्या विचारांची लढाई आहे. मी माझ्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. भारतीय संविधानाने मला स्वातंत्र्य लढण्याचा अधिकार दिलेला आहे, इलेक्शनमध्ये उतरण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे मी ह्या बाकी लोकांचा मी विचारच करत नाही, ते किती प्रबळ दावेदार आहेत आणि त्यांच्याकडे किती पैसा आहे. कारण मी माझ्या विचाराने ह्या लढाईमध्ये उतरलेलो आहे. मराठा समाजाचं एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तर मराठा समाजाचा तुमच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला कसा पाठिंबा असणार आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम छान असा प्रश्न तुम्ही विचारलाय की जो माझ्या रक्तामध्येच आहे. आणि मराठा समाजाबाबत मी मराठावादी आहे, परंतु मी द्वेषी नाहीये. मी कोणत्याही जातीय धर्माचा द्वेष करत नाहीये.
कारण माझे सर्व मित्रपरिवार जर बघितले 18 पगड जाती 12 बलुतेदारांमधील माझा मित्रपरिवार आहे. त्याचप्रमाणे बघायला गेलो, जे हिंदुत्ववादी धर्माभिमानी म्हणतात, होय मी धर्माभिमानी आहे, परंतु मी धर्मांध नाहीये. कारण माझ्या मध्ये कोणत्याही प्रकारचा धर्माचा द्वेष मी करत नाहीये. जर तुम्ही बघायला गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर चाललेला मी युवक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये सुद्धा समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केलेला नाहीये. त्यांनी ते धर्माभिमानी होते, परंतु ते धर्मांध नव्हते. कारण जोपर्यंत धर्मावर कोणतं संकट येत नाही तोपर्यंत त्यांनी कोणाचाही द्वेष केला नाही. परंतु एखाद्या धर्माचा आपल्या धर्मावर संकट येत असेल तर त्यांनी तो प्रतिकार केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. इव्हन भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धर्माचा कोणताही उल्लेख भारतीय संविधानामध्ये नाहीये. धर्माची व्याख्या सुद्धा भारतीय संविधानामध्ये नाहीये. त्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्याच उद्देशावर मी या ठिकाणी मराठा समाजाचा जरी असलो तरी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्रित घेऊन जाणारा एक युवक आहे. यावरतीच मला एक विचारावं असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा असल्याने तुम्ही सर्व रहिवाशांना किंवा सर्व मतदारांना कशा पद्धतीने एकवटणार आहात? मी जरी पश्चिम महाराष्ट्रातून आलेलो असेल, त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, पारनेर, संगमनेर किंवा सातारा, सांगली, कोल्हापूर असे जिल्हे जरी असले तरी पण मी स्थानिक भूमिपुत्रांबरोबर आहे, मराठवाड्यातील येणाऱ्या रहिवाशांबरोबर आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकणातून जे काही लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मी तत्पर असेल. कारण त्यांच्यावर होणारा अन्याय आणि त्यांनी कोणाकडे दाद मागावी यासाठी एकही व्यक्तिमत्व नाहीयेत. फक्त भ्रष्टाचारासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे की काय असा संभ्रम लोकांमध्ये आहे. आणि तोच संभ्रम मिटवण्यासाठी एक सर्वसामान्यातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरत आहे. जेव्हा तुम्ही समाजसेवक व्हाल त्यानंतर तुम्ही शिवभक्त आणि दुर्गसेवक या नात्याने तुमची पुढची वाटचाल कशी करणार आहात याबद्दल काय सांगू शकता? माझं पिंड हे शिवभक्तीचं आहे. एक शिवभक्त म्हणून माझ्याकडे, एक निस्सीम शिवभक्त म्हणून माझ्याकडे सर्व जनता पाहत असते. त्याचप्रमाणे दुर्ग मित्र परिवाराच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन असेल, दुर्ग भ्रमंती असेल, या माध्यमातून मी दुर्ग सेवकाचं सुद्धा काम करत आहे. परंतु बेलापूर विधानसभेचा जर विचार केला, या नवी मुंबईला लाभलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे बेलापूर किल्ला, कोणत्याही राजकारण्याने, कोणत्याही लोकप्रतिनिधीने या बेलापूर किल्ल्याबाबत कोणत्याही तडजोड अशा भूमिका घेतलेली नाहीये. कारण जर तुम्ही बघितलं असेल, बेलापूर किल्ल्याचं प्राचीन काळातील क्षेत्रफळ 200 एकर होतं, परंतु तो आता किल्ला बघायला गेला तर 2 एकरही उरलेला नाहीये. ही खरंच खेदाची बाब म्हणावं लागेल. त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहे बांधण्यात आलेले आहे. तर हे कोणाचे परमिशन्स घेऊन बांधले आहेत? त्याचप्रमाणे सिडकोने ही जागा अलोटेड कशी केली, जी जागा किल्ल्याची होती? मग त्यामध्ये दुरुस्ती का होत नाहीये? पूर्णपणे किल्ला हा डबगाईला गेलेला आहे. आणि त्या किल्ल्याचं संवर्धन जर कोणी चालू केलं असेल तर मी स्वतः अभिमानाने सांगेल, त्या बेलापूर दुर्गाचं संवर्धन असेल तिथे जाण्यासाठी आपल्या किल्ले पर्यटकांना घेऊन जाणे हे मी करत आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सर्वात मोठा मशाल महोत्सव गेली 2 वर्षापासून मी त्या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि त्या किल्ल्याबाबत उत्तम असं म्हणजे जर आपण तिथे एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबईतील सर्वात मोठं किल्ल्याचं एक्झिबिशन सेंटर जर चालू केलं तर या सिडकोला, नवी मुंबई महानगरपालिकेला मोठा रेव्हेन्यू त्या ठिकाणी वरून येऊ शकतो. परंतु स्वार्थी राजकारणी आणि लोकप्रतिनिधी त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये. मागील 2-3 वर्षापूर्वीची जर गोष्ट पाहिली तर 17 लाख काहीतरी 17 कोटी निधी त्या बेलापूर किल्ल्यासाठी आला होता. परंतु राजकीय दलालांमुळे तो महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा निधी मागे घेतला. म्हणजे जेणेकरून ह्यांचे हे जे भ्रष्टाचार म्हणजे जे कमिशन भेटत नव्हतं, त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे. म्हणून बेलापूर किल्ल्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे, तिकडे एक शिवभक्त नात्याने मी बेलापूर किल्ल्याचं संवर्धन केल्याशिवाय राहणार नाही. बेलापूर विधानसभा उमेदवारी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे तुमच्याबाबत काय संकेत आहेत? किंवा एखादा आयता उमेदवार दिल्यास तुमची भूमिका काय असणार आहे? याबद्दल सर्वात जास्त उत्सुकता आम्हाला तुमच्याकडून आहे. तुम्ही एकदम बरोबर प्रश्न केलेला आहे आणि सर्व लोकांमध्ये सुद्धा संभ्रमता निर्माण झालेली आहे. माझी अजून उमेदवारी ही डिक्लेअर झालेली नाहीये, परंतु युवराज संभाजीराजे छत्रपती, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजयजी जाधव, उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम यांनी मला बेलापूर विधानसभेबाबत संकेत दिलेले आहेत की प्रबळ दावेदार म्हणून तुम्हीच आहात.
त्या अनुषंगाने मी काम चालू केलेलं आहे. लोकांचा उत्तुंग आणि प्रचंड असा प्रतिसाद मला या ठिकाणी दिसत आहे, कारण लोकांमध्ये मोठा उद्रेक आहे. लोकांमध्ये या महाविकास आघाडी महायुतीबाबत मोठा उद्रेक आहे. त्यामुळे त्यांना कुठेतरी परिवर्तनाची गरज आहे आणि त्यातल्या त्यात सर्वसामान्यातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व त्यांना मी पर्याय देत आहे. त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांचा बदललेला आहे की ह्यातून जरी माझ्याकडे फंडिंग नसलं तरी पण माझ्याकडे विचार आहेत, माझ्याकडे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मला कुठेतरी आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे आत्मविश्वास आहे की होय मी करू शकतो. 15 दिवस राहिले ना तरी पण माझ्याकडे मॅन्युप्युलेट करण्याची पॉवर आहे. त्यामुळे मला ह्या बेलापूर विधानसभेसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून किंवा परिवर्तन महाशक्तीकडून उमेदवारी जाहीर होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि राहिला प्रश्न आयात उमेदवाराचा जे बोलताय तुम्ही, जर आयात उमेदवार हा बेलापूर विधानसभेतील प्रबळ दावेदार असेल तर मी त्यांचं स्वागत करेल. परंतु जर आयात उमेदवार हा माझ्याही पेक्षा पात्रता त्याची खाली असेल तर मी नक्कीच त्यासाठी विरोध करेल. माझा कार्य अहवाल मी माझ्या वरिष्ठांना सादर केलेला आहे आणि मला आशा आहे की मला ह्यामध्ये न्याय मिळेल. आयात उमेदवार हा आलेला माझ्यापेक्षा प्रबळ दावेदार असेल तर आम्ही सर्वजण कार्यकर्ते असू, सर्व माझे समर्थक असतील, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी असतील, आम्ही त्यांचं स्वागत करू. सर्वात शेवटचा प्रश्न, बेलापूर विधानसभेतील सर्व नागरिकांना आपण काय मार्गदर्शन करू इच्छिता किंवा काय संबोधन देऊ इच्छिता? मला या प्रसार माध्यमांच्या द्वारे बेलापूर विधानसभेतील सर्व सुज्ञ नागरिकांना सांगूशी वाटतं की बाबांनो, गेल्या 25 वर्षापासून तुम्ही चालवलेली ही घराणेशाही ही कुठेतरी थांबली पाहिजे. मंत्र्याचाच मुलगा मंत्री, आमदाराचाच मुलगा आमदार हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण जे आमच्यासारखे हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते कुठेतरी मागे चिरडले जात आहेत. जर तुम्ही वारंवार फक्त त्यांनाच संधी देत असाल तर तुम्ही कुठेतरी तुमच्या तोट्याकडे जात आहात. कारण आपण त्यांना संधी देतो आणि प्रत्येक वेळी संधी देत आलेलो आहोत. परंतु तुम्ही जर विचार करायला गेला तर बेलापूर विधानसभेमधील किती प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. इथे पाण्याचा प्रश्न आहे, जर तुम्ही उन्हाळा लागला तर इकडे पाणी येत नाहीये. त्याचप्रमाणे इथे रोडचे प्रश्न किती आहेत, त्याचप्रमाणे दवाखान्यांचे प्रश्न आहेत. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इथे शिक्षणाचा आणि शिक्षणाबाबत असलेल्या फीचा प्रश्न हा आ वासून बसलेला आहे. सर्वसामान्य व्यक्तींना तो परवडणारा नाहीये. जर इथले स्कूल्स बघितले, एका स्कूलची फी 1.5 2 लाख रुपये आहे. परंतु ह्याच्यावर राजकारणी कोणी भ्र शब्द काढत नाहीये, कारण हे मोठे मोठे संस्था सगळे राजकारणी लोकांच्याच आहेत. त्याच्यामुळे हे साधे साधे प्रश्न, इव्हन तुम्ही बघत असाल की आपल्या प्रत्येक स्थानकावरची गर्दी, प्रत्येक स्थानकाबाहेर बसलेले हे गर्दुले, त्याचप्रमाणे अवैध वस्तूंची विक्री, यावर कोणीच आवाज उठवायला तयार नाहीयेत. साधं प्रशासन, पोलीस प्रशासन सुद्धा काही कारवाई करताना दिसत नाहीत. म्हणजे ह्यांचे सर्व हात बांधणी आहे. आपण निवडून देत असलेले लोकप्रतिनिधी हे त्यांचेच धंदे आहेत. पुनर्विकासाचा जर प्रश्न बघितला, पुनर्विकासामध्ये ही खूप मोठी लॉबी आहे. जे मंत्री, जे नेते लोक हे त्यांचेच राजकीय दलाल बनून बिल्डर लोकांना पाठवत असतात आणि सर्वसामान्यांच्या मुनगटीवर बसत असतात. कारण कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे. त्यामुळे मी सर्व सुज्ञ नागरिकांना आव्हान करतो की हात जोडून विनंती करतो की तुम्ही आता विचार करायला पाहिजे आणि परिवर्तन घडून आणलं पाहिजे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला तुम्ही दाद दिली पाहिजे. कारण माझ्या एका मित्राने मला मेसेज केला होता, म्हणजे असे भरपूर आहेत. इव्हन मी फिरताना म्हणजे गाठी भेटी घेताना सुद्धा लोकांनी सांगितलं की स्थानिक आपले लोकप्रतिनिधी साधं निवेदन घेऊन गेलो तरी त्यांना निवेदन वाचता येत नाही. म्हणजे जर आपण 3 पंचवार्षिक जर आपण त्यांना निवडून देत असाल तर आपणच लोक वेडे आहोत असं मला खंत वाटते. त्यामुळे आपण जागरूक होऊन अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या मागे, हुशार व्यक्तिमत्वाच्या मागे साथ दिली पाहिजे, खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.